महिलांच्या सुरक्षिततेपासून आर्थिक सशक्तीकरणापर्यंत ठोस तरतुदी असल्याचं सांगत आमदार चित्रा वाघ यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय। महिला बनणार आर्थिक भागीदार, कारण पाठीशी आहे मोदी सरकार। मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आली आहे। त्यांच्या सुरक्षिततेची, प्रवासाच्या अडचणींची आणि मुलांच्या जबाबदारीची मागणी करत आली आहे। आज या अर्थसंकल्पामध्ये कामाच्या ठिकाणची सुरक्षा, रात्रीची सुरक्षित वाहतूक आणि क्रेच सुविधांवरती भर देण्यात आलाय आणि त्यामुळे या मागण्यांना ठोस उत्तर मिळालंय, याचं मला विशेष समाधान सुद्धा वाटतंय। हा अर्थसंकल्प नोकरी करणाऱ्या महिलांच्या वास्तव अडचणी ओळखणारा आणि त्यावर उपाय देणारा आहे आणि त्यांच्या स्वप्नामधील हे जे अडथळे आहेत हे दूर करणारा अर्थसंकल्प आहे। त्याचबरोबर तिला भविष्यातील अर्थव्यवस्थेत सामावून घेता यावं यासाठी तरतूद देखील करणार आहे। डिजिटल स्किल्स आणि ग्रीन जॉबसाठी विशेष प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आणि यामुळे टेक क्षेत्रातील स्त्री आणि पुरुष ही दरी कमी होणार आहे। फ्रीलान्सिंग आणि रिमोट वर्कच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि महिला केवळ कर्मचारी न राहता नाविन्यपूर्ण संशोधन आणि नव्या कल्पनांचा भाग बनतील। हा अर्थसंकल्प महिलांना आज सुरक्षित करतो आणि उद्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सक्षम सुद्धा बनवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय अर्थसंकल्प 2026 ते 27 वर राजकीय प्रतिक्रिया सुरूच आहेत। जालना येथे प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी अर्थसंकल्पात विविध घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं म्हटलं आहे। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे। हा अर्थसंकल्प विकसित भारत 2047 शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक सर्व घटकांना न्याय देणारा, विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प सादर झाला आहे। कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, एआयचा आधारित सेवा, सिंचन वाढवणे, शेतीला पाणी मिळवून देणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे, यासाठी मध्यम प्रकल्प, यासाठी लघु प्रकल्प, साठवण तलाव निर्माण करणे आणि शेतीला अधिक पाणी देऊन शेतीचं उत्पन्न दुप्पट करणे, उद्योग धंद्यांना, कारखान्याला पाणी उपलब्ध करून देणे, रोजगारांच्या बाबतीत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देशभरामध्ये देणं, तरुण मुलं आहेत, मुली आहेत, कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन, त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांना बँकेचं कर्ज देऊन स्वतःच्या पायावर छोटे मोठे उद्योग उभारण्यासाठी मदत करणं, यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे। शिक्षणाच्या बाबतीत मुलांना, मुलींना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून अर्थसंकल्पामध्ये तरतूद मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे। देशातले राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य मार्ग आहेत, याचं जाळं निर्माण करणे, रेल्वेचं जाळं निर्माण करणे, महिला उद्योजक तयार करणे, बचत गटांना कर्ज मंजूर करून देणे, नारी शक्ती हीच देशाची शक्ती आहे। महागाईवर नियंत्रण ठेवणे, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल आणि देशातल्या 140 कोटी लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्राला जे झुकतं माप दिलेलं आहे। धन्यवाद। चाटोरी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आलाय। त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। नेमकं काय घडलंय पाहूया या बाईटमध्ये। नेते महादेवजी जानकर व काँग्रेसचे नेते अभिजितभाई देशमुख यांच्या वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करतो व सर्व जनतेस आवाहन करतो की राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना होबाटा गटातर्फे चाटोरी सर्कलमध्ये मी व माझ्यासोबत परमेश्वर राठोड यांच्या पत्नी ललिताताई राठोड, तसेच किशनराव जाधव यांच्या पत्नी मीराताई जाधव, जिल्हा परिषदेला मी व 2 महिला पंचायत समितीला उभा आहेत, तरी सर्व जनतेने आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो। पालम तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस, रासप आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे
एकत्रित आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर साहेबांना पाठिंबा जाहीर करतोय. राष्ट्रीय समाज पक्ष ह्या दोन्हीच्या वतीनं आमचे उमेदवार ॲडव्होकेट महावीरराजे भालेराव उबाटा गटाचे आहेत. त्या अनुषंगानं पूर्ण तालुक्यामध्ये 4ही ठिकाणी आम्ही ही आघाडी आज जाहीर करतो. आमचे नेते महादेवजी जानकर आणि अभिजित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी झालेली आहे आणि ही आघाडी विकासाच्या मुद्द्यावर आणि भूमिपुत्राच्या मुद्द्यावर ही होत असून हा जो गदारोळ माजलेला आहे महाराष्ट्रामध्ये. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर चोपडा येथे नगर परिषदेच्या नाट्यगृहात सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले. यानंतर शोक सभेत उपस्थित नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. आदरणीय दादांना आज चोपडा तालुक्यातर्फे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. दादांबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. दादांनी या महाराष्ट्राचं एक वेगळं विजन बघितलं होतं. अनेक वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्या संदर्भामध्ये अनेक वेळा बजेट त्यांनी मांडलेलं आहे. महाराष्ट्राचा विकास कसा व्हायला पाहिजे या पद्धतीचा एक रोडमॅप त्यांच्याकडे होता आणि त्या दृष्टीने दादा प्रयत्न करत होते. दादा सर्व जाती धर्म पंथांना घेऊन चालणारे होते. रोखोक बोलणारे होते. ओठात आणि ओठात सगळं वेगळं नव्हतं, सारखंच असायचं. तोंडावर बोलायचे आणि त्याच्यामुळे अतिशय निर्मळ मनाचा नेता आपल्याला काळाने हिरवून नेलेला आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वपक्षीय अशी शोकसभा दादांच्या मृत्यूच्या संदर्भात झाली. ही घटनाच होणार नाही, दादा जाणार नाही अशाच प्रकारचे विचार सर्वांनी व्यक्त केले. विकासाभिमुख असं हे कार्य त्यांनी केलं. प्रत्येक क्षेत्रात दादा पुढे होते. दादांना महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राच्या समस्या माहीत होत्या. केवळ ते खात्याचे मंत्री होते, त्या खात्याचाच अभ्यास होता नाही, संपूर्ण शासन कसं चालावं या संदर्भातला त्यांचा अभ्यास होता. आणि मी सांगितलं की शासन, प्रशासन आणि अनुशासन या 3 बाबी आपण घेतल्या पाहिजे दादांपासून. की दादांनी ज्या पद्धतीने हे कार्य केले, अर्थसंकल्पाच्या संदर्भात देखील ते अर्थसंकल्प इतक्या अभ्यासाने मांडत असत आणि शासनाचा पैसा, सरकारचा पैसा गरिबाच्या घरापर्यंत कसा पोहोचेल या संदर्भातलं नियोजन होतं. एक मोठा माणूस निघून गेला. महाराष्ट्र रडला, महाराष्ट्र अभकला. त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून देवाला प्रार्थना. संपूर्ण महाराष्ट्रावर जे अत्यंत दुःखद प्रसंग ओढवला आहे. आदरणीय दादा गेले. दादा फक्त कौटुंबिक पातळीवर गेले नाही, तर ते सामाजिक पातळीवर गेले, राज्य पातळीवर गेले. पक्षाच्या अभिनिवेश नसलेला, जातीचा अभिनिवेश नसलेला, कुठल्याही गोष्टीचं पक्षपाणी न पाळणारा, अत्यंत काम करणारा माणूस. त्यांचा हा डायलॉग कधीच कोणी महाराष्ट्र विसरू शकणार नाही. मी कामाचाच माणूस आहे असे दादा अक्षरशः महाराष्ट्राला पोरकं करून गेले. महाराष्ट्राला भविष्यामध्ये काही असा नेता, असं नेतृत्व दिसत नाही आहे जे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच कळकळीनं प्रयत्नशील राहील असं. आज अक्षरशः महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. या महाराष्ट्राला भविष्यात कोण नेतृत्व देऊ शकेल याबद्दल सगळ्यांच्या मनात शंका आहे. माणूस गेला, पण अनेक लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका सोडून गेला आणि यांचं अचानक जाणं हे अत्यंत महाराष्ट्राला दुःख देणारं आणि दुर्दैवी असं आहे. ते फक्त काटेवाडी बारामतीचं दुर्दैव नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. परमेश्वर त्यांना चिरशांती. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकरी नेते रविकांत तुपेकर यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी हमीभाव आणि कर्जमुक्त बाबतीत कोणतीही ठोस तरतूद नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कसं आहे की स्वर्गीय अजितदादांचं अचानक जाण्यामुळे म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी कोलॅप्स झाल्यासारखी परिस्थिती झाली. आणि अशा वेळी जर का ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागला तर कार्यकर्ते सैरभैर होतात, नेते सैरभैर होतात. म्हणून पक्ष एकसंघ राहण्यासाठी कार्यकर्त्यांना उभारी देणं खूप आवश्यक असतं. नेतृत्व खंबीर आहे हा संदेश जाणं खूप आवश्यक असतं. त्यामुळं त्यांनी जी काही शपथ घेतली, इंदिराजींच्या काळात सुद्धा असंच झालं होतं. काही तासातच राजीव गांधींनी शपथ घेतली होती. त्यामुळे मला असं वाटतं याला काही इमोशनली जायचं का प्रॅक्टिकली जायचं, तर प्रॅक्टिकली हा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते किंवा नेते आहेत हे एकसंघ राहतील या निर्णयामुळे, असं माझं मत आहे.
शरद पवारांना या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नव्हती, त्यांना निमंत्रण सुद्धा नव्हतं, त्यांनी काल बोलून दाखवलं तसं. नाही तर शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा विरोधी पक्षात काम करतो, हे सत्ता पक्षात नाही आहेत. मान्य अजितदादांचा पक्ष हा सत्ता पक्षातला एक घटक पक्ष आहे महायुतीतला, त्यामुळं विरोधी पक्षाला कदाचित निमंत्रण दिलं नसेल. त्यामुळं तो शरद पवार साहेब विरोधी पक्षात काम करतात आणि सुनेत्राताईंचा किंवा अजितदादांचा हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे, त्यामुळं विरोधी पक्षाला निमंत्रण नसेल. आणि कुटुंब म्हणून एक जबाबदारी होती. नाही, असं आहे की पवार कुटुंब जे आहे हे कधी एक संघच आहे, खूप अंडरस्टँडिंगनी काम करणारं कुटुंब आहे, त्यामुळे त्यांच्या आपसामध्ये चर्चा 100% झाल्याच असतील. जयंत पाटलांनी विमान दुर्घटनेची शंका उपस्थित केलेली आहे. काय वाटतं तुम्हाला की खरोखर ते घटना झालेली आहे की जाणून बुजून काही प्रकार आहे? हे बघा, जी विमान दुर्घटना झाली त्या दुर्घटनेची चौकशी कठोर झाली पाहिजे, कारण अजितदादा हे प्रचंड मोठे नेते होते, लोकनेते होते. राज्यातल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं, एक मोठी पोकळी तयार झालेली आहे. त्यामुळे या विमान दुर्घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे आणि याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. ज्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या त्या शंकेचं निरसन होणं आवश्यक आहे. अशी कुठलीही घटना घडली तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. अजितदादांसारखा एवढा मोठा लोकनेता जातो तर त्या दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. गेल्या काही दिवसापासून अजितदादा गेल्यानंतर आता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे. अगोदरही सुरू होत्या, मात्र आता दादा नाही आहेत. काय वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजेत? हे बघा, एक दुभंगलेलं कुटुंब जेव्हा एका ठिकाणी येत असतं तेव्हा त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पवार कुटुंब एकसंघ राहिलं पाहिजे अशी भावना आमच्यासारखे चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर हे पवार कुटुंब एकसंघ राहील आणि अधिक ताकदीनं महाराष्ट्रासाठी या कुटुंबाला काम करता येईल. बुलढाण्यात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत जिल्ह्यातील एका प्रमुख प्रकल्पाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय. नाही, आज बुलढाणा येथे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नुकतंच ज्यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम बुलढाणा येथे आयोजित केलेला होता. बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि सर्व पक्षीय त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाला जवळपास सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी आणि प्रमुख नेते, आजी माजी आमदार हे जिल्ह्यातले हजर होते आणि भावना व्यक्त करत असताना, शोक संवेदना व्यक्त करत असताना काही जणांनी याच्यामध्ये जे मेडिकल कॉलेज मागच्याच वर्षी बुलढाणा येथे सुरू झालेलं आहे त्या मेडिकल कॉलेजला अजितदादांनीच मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. आमचा सगळ्यांचा तर पाठपुरावा होताच, परंतु शासनाच्या वतीनं सुद्धा माननीय अजितदादांनी या संदर्भातला पाठपुरावा केला होता आणि सुरुवातीला जो काही निधी लागतो तो निधीसुद्धा माननीय अजितदादांच्या माध्यमातूनच उपलब्ध झालेला होता. त्यामुळे त्यांचं मेडिकल कॉलेज बुलढाण्याला झालं, म्हणजे जे झालेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठं योगदान हे माननीय अजितदादा यांचं प्रामुख्यानं होतं आणि त्यांचं हे सगळं योगदान लक्षात घेता या मेडिकल कॉलेजला अजितदादांचं नाव द्यावं ही सगळ्यांनी भावना इथं व्यक्त केली. त्याचा उल्लेख मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा केला आणि लवकरच आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ, जिल्ह्यातले आमदार, खासदार, माजी खासदार जे काही असतील ते सर्व मिळून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भेटणार आहोत आणि सगळ्यांच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याचबरोबरीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जिगाव प्रकल्पाला सुद्धा आपल्या जिल्ह्यातले माजी मंत्री ज्यांचं नुकतंच स्वर्गवास झाला ते माननीय भारतभाऊ बोंद्रे यांचं नाव जिगाव प्रकल्पाला द्यावा अशा प्रकारची सूचनासुद्धा आलेली आहे. या दोन्ही सूचना लक्षात घेऊन आम्ही त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ते निवेदन देणार आहोत. हा अर्थसंकल्प जनतेसाठी का नाही असा सवाल उपस्थित करत शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठीचा नसून मोजक्या उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कमी दर
बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची ढासळलेली व्यवस्था यावर कुठल्याही ठोस उपाययोजना सांगितलेल्या नाहीत. या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीमालाला हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित मूल्य, त्याचबरोबर नवीन रोजगार निर्मिती यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना दिलेल्या नाहीत. एकंदरीतच हा अर्थसंकल्प म्हणजे जनविरोधी असून केवळ कॉर्पोरेट साथ आणि कॉर्पोरेटचाच विकास एवढाच हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी असल्याचं सांगत विकसित भारत 2047च्या दिशेने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी व्यक्त केलं आहे. केंद्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. विरोधकांनी टीका केलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, कसा हा अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी कुठला अनुषंगान? देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचं पुन्हा आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो की आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याच्या दिशेनं पुन्हा एकदा महत्त्वाचं पाऊल ह्या अर्थसंकल्पातून उचललेलं आहे. आपण बघितलं तर आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जवळजवळ 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे त्या ठिकाणी करमुक्त करण्यात आलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की भविष्य हे रिसर्च, संशोधनाला भविष्यामध्ये अतिशय महत्त्व त्या ठिकाणी राहणार आहे. या दृष्टिकोनातून जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद हे रिसर्च करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ह्या देशातला युवक, ह्या देशातला वैज्ञानिक, ह्या देशातले बालवैज्ञानिक यांना रिसर्च करता अधिक स्कोप मिळाला पाहिजे. याच्याकरता 50,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब ह्या देशामध्ये निर्माण करण्याचा देखील निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शेतकरी असो, कामगार असो, अशा प्रत्येकाकरिता कुठला ना कुठला चांगला निर्णय ह्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. याच्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचं आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रोहित शेट्टी यांच्या घरावर काल रात्री अज्ञातांनी जे आहे ते गोळीबार केलेला आहे. गृहराज्यमंत्री काय आता त्याची अपडेट आहे? आरोपींना अटक झाली नाही, आताच मला देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे. याची विस्तृत माहिती येऊन मी लवकरच आपल्यासमोर ते मांडेन. काल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, मात्र आता ते त्यापासून पलटलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी देखील ट्विट केलेला आहे. एका जबाबदार मंत्र्याचं असं वक्तव्य. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे काही निर्णय होतात ते त्या पक्षाचे नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्यांच्या निर्णयामध्ये आम्ही त्या ठिकाणी बोलणं उचित करणार नाही. निश्चितपणे ते सर्व नेते एकत्रित बसतील. अतिशय दुःखद अशी घटना देखील त्या पक्षाच्या एका नेत्याच्या निधनामुळे त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु ते नेते सर्व एकत्र बसून अंतर्गत त्या पक्षाचा तो निर्णय असून एकत्रित बसून निर्णय घेतील. अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रचार सभा ज्या आहेत त्या रद्द केल्या, मात्र एकनाथ शिंदे प्रचार करणार आहे. नाही, शेवटी तो त्या पक्षांचा नेत्यांचा निर्णय आहे. देवेंद्रजींच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना बोलून दाखवल्या असतील. इतर नेते किंवा इतर पक्ष हा त्यांना पूर्णपणे अधिकार आहेत की त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम करावं. हो, असं बोललं जातं की दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेला एकत्रित येणार होतं. एकत्रित तुमचं अजितदादाशी या संदर्भात बोलणं झालं होतं. काही माहिती आहे का तुम्हाला या सगळ्या? मला असं वाटते हा देखील निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ह्या दोन्ही नेत्यांचा त्याच पद्धतीनं त्या पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय असून ते सर्व लोक एकत्रित बसून निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रित झालंय. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या, दादांची सुद्धा इच्छा होती, अनेक नेते इच्छा व्यक्त करतायत. खरं काय नेमकं चर्चा सुरू होती? नाही, म्हणजे मागील 2-3 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारा आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारा यांनी भविष्यामध्ये एकत्र यावं अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चासुद्धा प्रामुख्यानं झालेल्या आहेत. काही चर्चांचा मी सुद्धा साक्षीदार आहे आणि मला दादांच्या बोलण्यावरनं, विचारावरनं दादांनी सुद्धा या विलिनीकरणाला मान्यता दिली होती असं मला त्या ठिकाणी जाणवतं. त्या संदर्भात अनेक पावलं उचलले गेले.
या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे नेते माननीय जयंतराव पाटील साहेब असतील, यांच्या पुढाकारानं काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि अगदी कालही आदरणीय पवार साहेबांनी याच्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं की येत्या 12 तारखेला या संदर्भातली घोषणा दादा किंवा इतर जण करणार होते, पण दुर्दैवानं दादा आज राहिले नाहीत. आणि आजही सगळ्यांची इच्छा आहे, आजही सकाळपासून इथं जे कार्यकर्ते आले, सहकारी आले दोन्ही पक्षाचे, बुलढाणा जिल्ह्यापुरतं जर सांगायचं म्हटलं तर निश्चितपणे आजही दोन्ही पक्षातली इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, नेत्यांची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष भविष्यामध्ये एकत्र येऊन एका झेंड्याखाली सगळ्यांनी काम करावं. वर्ध्यातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. सर्व घटकांचा विचार करणारा बजेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाच्या यशस्वी अर्थमंत्री आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी 9व्यांदा या देशाचं बजेट देशासमोर ठेवलेलं आहे. आपण पाहत असेल की गेल्या 11 वर्षामध्ये गरीब कल्याणाच्या अनेक योजना आपण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राबवल्याचं आपल्याला दिसते. आयकरामध्ये सुद्धा, आयकर पॉलिसीमध्ये सुद्धा एक प्रकारची मागच्याच बजेटमध्ये पाहिलं की एक मोठी 12 लाखापर्यंतचं साधारणपणे उत्पन्नावर कर नाही अशा पद्धतीची व्यवस्था मागच्या बजेटमध्ये होती, ती परत कंटिन्यू करण्यात आलेली आहे. यासोबतच साधारणपणे उद्योग असेल, व्यापार असेल, शेती असेल, युवकांना रोजगार देण्याचं काम असेल किंवा FDIच्या माध्यमातून नवीन नवीन कंपन्यांना या देशात आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा विषय असेल, शेतीचे विविध उत्पादनामध्ये प्रोत्साहन देण्याचा विषय असेल, शेतीचं माल फ्रीज व्हावा म्हणून मोठमोठे गोडाऊन्स निर्माणाचा विषय असेल, साधारणपणे या सगळ्या गोष्टीचा विचार या बजेटमध्ये केलेला आहे. MSMEच्या माध्यमातून नवीन युवकांना रोजगार देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रावधान या बजेटमध्ये केलेलं दिसते. यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, मग ते रस्त्याच्या बाबतीत असो, रेल्वेच्या बाबतीत असो, या सगळ्या बाबतीमध्ये आपण पाहाल की एक मोठी साधारणपणे प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं दिसते. एका अर्थाने मला असं वाटते महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगल्या योजना या बजेटमध्ये अंतर्भूत केलेल्या आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वंकष विचार करून, म्हणजे सर्वस्पर्शी ज्याला आपण म्हणतो की आमची जी भारतीय जनता पार्टीची कल्पना होती अंत्योदयाची, त्या अंत्योदयाच्या कल्पनेला अनुसरून साधारणपणे शेवटचा माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून ते वरचा माणूस असा सर्वांचा विचार करून हे बजेट यावर्षी सादर करण्यात आलेलं आहे. मला असं वाटते सर्वस्पर्शी हे बजेट आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने 2047 हे जे विकसित भारताचं स्वप्न आपण देश बघतो आहे, हे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे बजेट निश्चितच सहाय्यभूत ठरेल असा विश्वास वाटतो. मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा बजेट असल्याचं सांगत आमदार राजेश बकाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे बजेट सर्वसामान्यांचं बजेट आहे. ज्या बजेटची प्रतीक्षा मागील 3 महिन्यापासून होती, गोरगरीब जनतेला दिलासा देणारं बजेट हे म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी शेतीला पूरक असणारं बजेट, गरिबांना पूरक असणारं बजेट, पर्यावरणाला पूरक असणारं बजेट आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मध्यमवर्गीय हा केंद्रबिंदू ठरवून बनवण्यात आलेलं बजेट असं म्हणायला हरकत नाही. शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी हॉस्टेलचा विषय असेल, मुलींच्या शैक्षणिक फीचा विषय असेल, हा सुद्धा विषय या बजेटमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर झाल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर पाहूया बाळकृष्ण माऊसकर काय म्हणाले ते. शेतकऱ्यांच्या आशेवर संपूर्णपणे पाणी फेरलं गेलेलं आहे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा भलाय महाराष्ट्रातल्या और भारतातल्या शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही आहे. शेतकरी पुन्हा सर्वात जास्त मरणार, आत्महत्या करणार आणि कर्जबाजारी. शेतमालाला यांनी भाव द्यायची काही घोषणा केली नाही आहे. जेवढा खर्च येतो त्या भावावर, त्यानंतर जेही त्यांनी घोषणा केली आहे कोकम, काजू, अक्रोड, बदाम, त्याचे शेतकरी आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहे.
तसं पाहिलं तर विदर्भातला शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, महाराष्ट्रात अंगूर, दूध दुभतं यांच्या शेतकऱ्यांचं काहीतरी भलं व्हावं म्हणून यांनी करायला पाहिजे होतं. तसंच आपल्या इथे संत्रा उत्पादक खूप आहे विदर्भात, तर संत्रा उत्पादकांना काहीतरी विशेष सूट द्यायला पाहिजे नव्हती. मोहा उत्पन्न होते आपल्या विदर्भात, त्यांना सुद्धा काही सूट देण्यात आली नाही. फालतू काजू, किसमिस, अक्रोड दाखवून यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आणि जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधी शेतकरी आहे, छोटा शेतकरी या पूर्ण या सरकारमध्ये संपणार आहे. यांना हा शेतकरी मोठा कॉर्पोरेट शेतकरी तयार करायचा आहे, छोट्या शेतकऱ्यांना यांना संपवायचं आहे. हे असं निव्वळ एक फोकणारं खोटं बजेट या वर्षीचं सादर झालेलं आहे. आणि याच्या पूर्वी सुद्धा आजपर्यंतच्या काळात यांनी शेतकऱ्यांच्या विषयी कोणतंही योग्यरित्या फायदा व्हावा असं बजेट सादर केलेलं नाहीये.